तर बघा आमचा आहे लग्नाचा वाढदिवस आता जवळ आला आहे. तर मी स्वीटीला बड्डे गिफ्ट आधीच प्लॅन केलं आहे, काय देणार आहे काय नाही. तर मी सांगितलं आहे बड्डे करणार नाही. तुम्ही स्वीटीचा व्हिडिओ पाहिलाच असेल. तर ह्या शॉपला तुम्ही नाव तर वाचलं तर मी तर सांगणार नाही, कमेंट करून केलं तर मी ओळखणार की तुम्ही आमचं कंटिन्यू व्हिडिओ बघताय. शॉपमध्ये एंटर झालो आहे तर इकडं बघा सगळं मोबाईलच इथं. तर मोबाईल आहे इकडं, सगळं फ्रीज सगळं आहे इकडं, कूलर आहे. तर ती नाही घेणार, फक्त मोबाईलसाठी आलो मी. आणि ती स्वीटीचा मोबाईल झाला आहे खराब. तर आता आपण घेणार आहे मोबाईल. तर बघूया आयफोन हे आहे इथं. तर हे आपले पाहुणे इथं. पाहुणे कसे आहेत, बरे आहेत का? आम्ही घेणार आहे पाहुण्याच्या सल्ल्याने मोबाईल. कोणता घेणार आहे तुम्हाला दाखवतो. पाहुणं जरा दाखवा, जरा 2-4 फोन जरा मस्तपैकी चांगलं म्हणजे कसं व्हिडिओ शूटिंगसाठी ब्लॉगसाठी जरा दाखवलं तर बरं होतील. बजेटनुसार दाखवा की असा दिला नाही झाला पाहिजे. iPhone 15 आहे, आयफोन आहे का? iPhone 17 हां, आणि सगळ्यात बेस्ट व्हिडिओसाठी X300. सजेस्ट करा कुठला घ्यायचा आहे, तिन्हीतला सांगा तुम्ही फक्त. बेस्ट सगळ्यात X300. माझी घरी वापरायला ही ती नो टेन्शन. तर व्ह्यूवरचा बघा X300 तसला. मग आता कसला आहे काय ओपन करून बघू, नाहीतर घरी गेल्या बघूया तात्पुरता कसा आहे. फीचर्स चांगले आहेत ना फीचर्स ह्याला. मोबाईल घेतला त्याच्यासमोर काय काय दिलं आहे तुम्हाला आता स्वीटीपाशी गेल्यानंतरच दाखवतो. घरी पोच झालो, आता निघालो बघा डायरेक्ट जयंतीला. इथं मम्मी बसली. मम्मी चाललो मी. जा फी काय न थांब फी काय म्हणते का नाही. तर चला निघतो जयंतीला. फायनली घरी पोचलोय. तर स्वीटी आल्या उभाच आहे बाहेर. स्वीटी कसं वाढलं? मी गाडीवर आलो. किती वाजलेत आता? किती टाइम झाला? 9 वाजले की. असंच म्हणलं गाडी घ्यायला यावं. फोन मग नाही काय? केला, काय नाही. म्हणलं बघावं. आता हे काय मला? पाण्यान जा घरी बॅग बॅग हसते इथंच. मग काय काय नाही मम्मी घरी, मम्मी राधा घरी. म्हणलं चला जावा जरा, म्हणलं स्वीटीचा होतं ना. जरा स्वीटी जरा रुसवा काढावा म्हणलं. होय. हम्म. रुसली काय? मग म्हणलं पहिले लग्नाचा वाढदिवस आहे. कसं काय आलं पण? इतका उशिरा सकाळ सकाळी यायचं, मग नाहीतर यारवाळीच यायचं. काम होतं म्हणून म्हणलं आपलं थांबलो. अहो पण काय काम एवढ्या अंधारचं? बरं मुलांचा मुरमुडा डोळ कसलं लाल झाले तर. मात्र रातचा चष्मा घातल्यावर नाही का दुसऱ्या घरात जायचो रस्त्याने. पण रात जायचे. अहो उद्या अॅनिव्हर्सरी आपली, उद्याच. आज काही करायचंय? मम्मीला का नाही आणलं? अंधार इंदारचं नको म्हणलं. मम्मी नाही, राधा नाही. पण तुम्हीच यायची काय गरज होती का? फुस उद्या उद्या अजून ना घरी जायचं. सारखी काम चालूच आहे इकडं तिकडं. तू जा घे बॅग घेऊन ये, जा कातच थांबते. जा की तर. मी कुठं रुसली तेव्हा? मग मी काय रुसली तेव्हा? तिला काहीतरी पाहिजे होतं त्यामुळे म्हणलं आपलं. मग काय जा की बॅग आण. बॅग आणू? हा कुठे बॅग घरात एका कोपऱ्यात टाकली का? म्हणतो हसते चांगलं दिवसभर, पण फोनवर जेव्हा बोलून तेव्हा हसूनच बोलले. कधी रुसली? ती तसंच असतं. मम्मी पप्पा पुढं कसं पुसून रडून जमत असतं का? नवऱ्यापाशी जडतं माणूस. काय होतंय फुगायला? हा बस काय बॅगेत, चला बघू आपण. बघ की तुझं तो बॅग येत. काय मला काय करायचं? मला काय करायचं? मला काय करायचं? बरमुडा मागितला काय त्याच्यातला? काय तुला तर सुधारा नाही. नाही घेऊन आला काय? बेल्ट पॅन्ट. बरं मला इकडेच असेल मला तर वाटतंय. ती माझ आहे ठेव. अंधारचं दिसत नाही त्यामुळे घातलं नाही ती. मग काय ती ठेवती इस्त्रीला आणल्या ते कुठं उचकी करायला लागली. मग काय पप्पाले भारी करतात. लाईट आहे की काय आहे ते? साऊंड आणला काय?
हा काय एवढा बॉक्स साऊंड असतो का जडे जड आहे काय ते नाव गाव असन का नाही काय बेगोज आहे या काय आहे त्यात काय वाटतंय काय सांगा की हा काय आणलंय काय मागत होते तुम्हाला कोण आहे मोबाईल आहे मोबाईल आणलाय हा खरंच होय तर इतका जड मग काय जड म्हणजे त्याची सामग्री म्हणजे त्याला जरा तेल मीठ मसाला सगळं. तेल मीठ मसाला भाजी करायची लसूण अद्रक पेद्रक सगळं त्यात आहे पण मोबाईलचं काय मोबाईल होता की तुला मोबाईल आहे की मला मग म्हणलं ते आमचं मध्येच मध्ये बंद पडतो व्हिडिओ काढताना ब्लॉग करताना हा. कधी स्विच ऑफ होतो कधी हँग होतो बरं, आता करा opening. आता करा ओपनिंग आता करायचं कधी होय कधी करायचं मग ह्यालाच केलं काय म्हणजे अॅनिव्हर्सरीला काय हा gift आहे यावर्षी काय? मग काय अरे काय Anniversary gift मग उद्या घेऊन यायचं असतं ना मम्मीला नाही आणलं काय नाही ती पुढच्या पुढं मम्मीला बी माहित सुद्धा नाही काय आणलंय काय नाही Gift तुला एकटंच म्हणजे सांगितलं तर असं झालं कसं बी खोल नको त्याला खोलायची पॅकिंगची हाय जरा नाही असं ते जरा बऱ्यापैकीतलं हाय 15-10-20 रुपयाचं आपलं ते 15-10 हजाराचं आहे आपलं पण इतके खोके पहिल्या तर इतकं खोकं म्हणजे इतकं मोबाईलचं. एवढ्या पहिलं मोबाईलला खोकं नसतंच हा, तेच की मेन गोष्ट मोबाईलच आहे का पण दुसरंच काहीतरी माझं साऊंड वाटतं किती जड आहे वाच आधी आणि उघड नाही वाचलं त्याच्यामुळेच म्हणते या मोबाईल आहे ते तिचं म्हणलं काहीतरी नवीन वेगळं काहीतरी पाहिजे आणि म्हणलं व्हिडिओ ब्लॉग बनवते म्हणलं त्याच्यासाठी खास काहीतरी आपलं वेगळंच सगळ्यांपेक्षा वेगळं उघड पॅकिंग येतून तिथूनच उघडायची होती आणि तिथूनच तो ती चिकाट काढून टाकलं कसं मेळ लागायचं ग झालं का खुश हा खरं खोल की तुलाच गिफ्ट आहे तुझं गिफ्ट आहे तुम्ही दोघं पण खोला मी धरती इकडं बस लाईटीच्या हिशोबाने तर स्वीटीसाठी आणला होता लग्नाचा गिफ्ट पहिलं म्हणजे आमचं पहिल्या लग्नाचं गिफ्ट स्वीटीला आता बघू स्वीटी काय उद्या देते मायाला मीच स्वीटीला द्यायला लागतोय काय माहिती आण तलवार चाकू बंदूक पिस्तूल गनगाडा त्याला खोलाय नाही ना काय नाही राहत चावी गाडी चावी कोण चाकू घे ना चाकू सांग डायरेक्ट हो घेत चला आता ओपनिंग करून घेतो आणि काय काय नक्की बघ का प्रँक चाललाय नक्की काय फ्राईंग हा? पूर्ण लय पॅकिंग केली हां चाकू सागन मम्मीला सांगितलं का नाही मला काहीच माहिती तुला पण सांगितलं नाही वे मग मला पण नाही सांगितलं होय नाही मला पण नाही सांगितलं तुम्ही यायचंय म्हणून ते बी माहित नाही मला कुणाच्या पसंतीने घेतलाय मोबाईल मग तिला काय कळतंय का नाही ना चला उघडा विवो X300 मोबाईल मॅच बघितला नाही ओपन करून ओपन नाही पण घेताना तर बघितलं असेल ना डेमो पीस हा हे पॅकिंगचा डायरेक्ट हातात डायरेक्ट डबा हातात घ्या निघा म्हणलं हे जरा लाल लाल गाल झालेत म्हणलं रुसले गत म्हणलं लाल लाल कलर आणा म्हणलं जरा आता काढ अयो काढ मग अॅनिव्हर्सरीलाच गिफ्ट उद्याच द्यायचं का नाही हातात देऊन ती वेगळं ओपनिंग करायला लावायचं नाही जरा वेगळं सगळ्यात वेगळं माझं बाईकवर वेगळंच प्रेम आहे सगळ्यात नाही उद्या केक बिक कापताना आपल्या अॅनिव्हर्सरीच्या एकमेकाला गिफ्ट दिलं असतं तर जमलं असतं की हे टाइम आका पण असते भारी वाटलं असतं का नाही मोबाईल तर मोबाईलचा रिव्ह्यू पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने देणार आहे तरी तुम्हाला आता सध्या तात्पुरतं दाखवतो कसा आहे कसा नाही तर जरा पॅकिंग खोला नाही तर खाल्लं काढा खाल्लं काढा मोबाईलच ऐकत आहे मोठ्या डोलाचा मोठ्या डोल्याचा चालू कर बघूया तर काय काय
एकच डोलायला खायला लय मोठा त्याच्यात 3-4 येत ओके खुश असंच हसत खेळत मजेत ओके का काय अडचण एवढं तुम्ही माझं ऐकता प्रेम असतं काहीतरी काय आरायचं असतं नवीन नवीन आहे तवर परत काय पप्पा मम्मा सारखं झालं तर आपलं गुपचूप बसायचं काय पैसे किती मोठे आहे मग तर चला उद्या फायनल व्हिडिओ तुम्हाला मोबाईलचा क्लिअर दाखवतो आता ही व्हिडिओला एंड करतो सुटे चला मग बाय बाय गिफ्ट कसं वाटलं नक्की सांगा गिफ्ट देण्यासाठी इतकं याची काही गरज होती का मग उद्या तर द्यायचंच होतं ना द्यायचं पण होतं त्यामुळे घेतले दिलेलं जरा थोडं आनंद जरा वेगळाच असतो म्हणजे नवीन माहिती घेतले दिलाय ना मग म्हणजे ते घेऊन घरी ठेवायचं मग ती नंतर त्याचं जरा थोडा इंटरेस्ट आकाला सांगितलं का हे तसलं कोणालाच माहित नाही अरे देवा आकाला सांगायचं असतं का नाही सगळ्याला सरप्राईज आहे हिला सुद्धा माहित नाही तू बी सांगू नको आहे माहित नाही अशा पद्धतीने नाही सांगणं असं आहे का तर चला सागरच्या उद्या आत्या दाखवतो काय असेल ते.